नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। शेतकरी या सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। सरकारी घोषणांमुळे आणि पापामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून 29,000 रुपये हेक्टरी बोनस देण्याची घोषणा करण्यात आलेली होती। मात्र 4 महिन्यांचा कालावधी उलटून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप बोनस जमा झाला नाहीये आणि यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे। मतांचा जोगवा मागत असताना जनतेची दिशाभूल करायची आणि सत्तेत आल्यानंतर त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं असं पटोलेंनी म्हटलंय। हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असून शेतकरी सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही अशी प्रतिक्रिया देखील पटोलेंनी दिली आहे। घोषणाबाजीमुळे त्यांच्या पापामुळे शेतकरी आत्महत्या करतात। सरकार कर्ज माफ करेल या उद्देशाने सरकारने शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरलं नाही आणि ऐन 2 दिवसाच्या पहिले राज्याच्या अर्थमंत्रीने विरोधकांमध्ये सांगतात की कर्ज भरलं नाही तुम्ही तर तुमच्यावर व्याज लावला जाईल, तुमच्या घरावर जप्ती केली जाईल। अशा पद्धतीचं हिटलर आणि हुकुमशाहीचं सरकार पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे।